तर मी रिसेंटली एक पेशंट बघितलेला, हेड इंजुरीचा पेशंट होता आणि त्या पेशंटमध्ये आपण अँटी एपिलेप्टिक ड्रग पण यूज करत होतो बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंटसोबत. मॅनिटॉल वगैरे देऊ लागलो आपण. इंजुरी झालेली एपिड्युरल हेमाटोमा होता. तर आपण बघू की अँटी एपिलेप्टिक ड्रग काय यूज करावं लागतात हेड इंजुरीमध्ये, पोस्ट ट्रॉमा पेशंटमध्ये. तर जे म्हणजे हेड इंजुरीमध्ये पोस्ट ट्रॉमा पेशंट असतात त्यात सीझर्स येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते आणि आपण पोस्ट ट्रॉमॅटिक सीझरला क्लासिफाय करू कोणकोणते टाईप असतात आणि प्रोग्नोसिस कसं राहतं समजा त्या पेशंटचं. तर एक तर असतं इम्पॅक्ट सीझर, म्हणजे इम्पॅक्ट झाला इंजुरी झाला लगेच विदिन सेकंड्समध्ये येणार. आणि डायरेक्ट हे कशामुळे तर डायरेक्ट मेकॅनिझम स्टिम्युलेशन टू कॉर्टेक्स, डायरेक्ट कॉर्टेक्सला हे झाल्यामुळे हे सीझर्स होतं. आणि ह्याचं प्रोग्नोसिस एक्सलंट असते आणि शक्यता खूप कमी असते रिकरंट होण्याची आणि लवकरच रिझॉल्व्ह होऊन जातात. इम्पॅक्ट सीझर म्हणतो त्यानंतर असते अर्ली पोस्ट ट्रॉमॅटिक सीझर्स. हे फर्स्ट वीक ऑफ हेड इंजुरी होतात. रिझन काय असतं तुमचं सेरेब्रल कंट्युजन आणि सेरेब्रल इडिमा, इंजुरीमुळे जो इडिमा होतो समजा डोक्यात, तर त्याच्यामुळे येतात अर्ली पोस्ट ट्रॉमॅटिक. ह्याचं पण म्हणजे प्रोग्नोसिस चांगला असतं. आपण अँटी एपिलेप्टिक ड्रग देऊन रिकवर होण्याचे चान्स नसतात आणि लगेच रिझॉल्व्ह होऊन जातात. पुन्हा त्यानंतर असतात लेट पोस्ट ट्रॉमॅटिक सीझर्स. हे खूप कालावधीनंतर येतात इंजुरी झाल्यानंतर, म्हणजे एक वीक होऊन गेल्यानंतर. हे थोडे मॅनेज करायला अवघड असतात कारण हे कशामुळे होतं कॉर्टिकल ग्लायसिस किंवा स्कारिंग, त्या इंजुरीमध्ये ब्रेनमध्ये स्कारिंग झाल्यामुळे येतात आणि ह्याला लॉंग टर्म अँटी एपिलेप्टिक थेरपी घ्यावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे जे हेड ट्रॉमाचे पेशंट असतात ना त्यांच्यामध्ये आपण हे देतो अँटी एपिलेप्टिक ड्रग देतो, ज्याने की सीझर्स येऊ नये त्या पेशंटला. आणि त्यामुळं समजा सीझर्स आल्यामुळे अजून डॅमेज होऊ शकतो, त्यामुळे आपण देतो. तर लक्षात राहू द्या. आणि त्यात इम्पॅक्ट सीझर्स राहतात तुमचे अर्ली पोस्ट ट्रॉमॅटिक सीझर्स आणि लेट पोस्ट ट्रॉमॅटिक सीझर्स.